प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण युनिट नंबर कोणतं पाहिलं? काय पाहिलं आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये? युनिट नंबर 5 पाहिलं होतं, बरोबर आहे? स्पीच रायटिंगचं आठवतंय काय? हॅलो. हो सर. हा, तर त्याच्यामध्ये आपण वोट ऑफ थँक्स, फेअरवेल स्पीच हे स्पीच पाहिले होते. आज काय करतोय आपण? युनिट नंबर 2 स्टार्ट करतोय. युनिट नंबर 2 याच्यामध्ये फर्स्ट लेसन जो दिलेला आहे आपला शिवाज ब्लेसिंग, तो आपण स्टार्ट करतो आहे. शिवाज ब्लेसिंग हा जो लेसन आहे किंवा सर्व लेसन जे आहेत तर ते सर्व लेसन्स इन्स्पिरेशनल आहेत. प्रत्येक लेसन मध्ये काहीतरी मेसेज निश्चितपणे तुम्हाला मिळतोय. तर त्या उद्देशाने काय करायचे, लेसन्स हे लर्न करायचे आहेत. फक्त अभ्यासासाठी आहेत म्हणून आपल्याला ते लर्न करायचे नाहीयेत. तर त्याच्यावरती मॅक्झिमम फोकस आपल्याला हिडन मेसेज कोणता मिळतोय त्याच्याकरता करायचा आहे. ऍज वेल ऍज आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जाणार आहेत, तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा त्याच्यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करायचं. ठीक आहे. तर मग पाहूया लेसन आपण काय त्याच्यामध्ये आपला मेसेज मिळतोय तो आपण पाहूया. "14 years old Yan Shivakumar was delivering newspapers early one morning." किती वर्षाचा मुलगा आहे तो? 14 म्हणताय, 14 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं नाव आहे यन शिवाकुमार. वॉज डिलिव्हरिंग न्यूजपेपर्स अर्ली मॉर्निंग. एके सकाळी काय करतोय 14 वर्षाचा मुलगा शिवाकुमार नावाचा तर काय करत होता तो न्यूजपेपर काय करत होता, वाटत होता किंवा तो न्यूजपेपर टाकत होता. द 8th स्टँडर्ड स्टुडंट वॉज डीपली ट्रबल्ड. आणि जो तो 8व्या इयत्तेमध्ये शिकत होता आणि त्याला जे काही ते न्यूजपेपर वाटण्याचं काम होतं ते निश्चितपणेच त्याला ते डिफिकल्ट किंवा खूपच त्रासदायक, ट्रबल्ड म्हणजे त्रास होणे, तर ते त्याला खूपच त्रासदायक वाटत होतं किंवा त्रास त्याला होत होता. इट वॉज द स्टार्ट ऑफ द अकॅडमिक इयर अँड हिज फादर an out of work lorry driver did not have Rs 15,000 to pay his annual fees. त्याचबरोबर रायटर काय सांगतात की कशाचे स्टार्ट झाले होते जे काय अकॅडमिक इयर स्टार्ट झालं होतं म्हणजे जून स्टार्टिंग असणार आहे. जून मध्ये आपलं अकॅडमिक इयर स्टार्ट होतं, तर जूनचा मंथ होता म्हणून सांगता येते. आणि त्यामुळं शिवाकुमार यांची जी काही फीज होती स्कूलची तर ती काय करायची होती भरायची होती किंवा भरलेली नव्हती किंवा त्यांना त्याची आवश्यकता होती. त्यांचे जे काही वडील होते शिवाकुमार यांचे, तर ते वडील काय करायचे लोरी ड्रायव्हर होते. म्हणजे मालवाहू ट्रक जी होती तर त्याचे काय होते, ड्रायव्हर म्हणून लोकांच्या इथं काम करत होते किंवा ड्रायव्हर म्हणून काम करत होते. So Shiva was afraid he had not be able to continue his schooling. त्याच्यामुळं त्याच्या वडिलांकडे पैसे नाहीयेत असं शिवाला वाटल्यानंतर शिवाला काय वाटले भीती वाटलेली आहे की कदाचित माझं जे काही स्कूल एज्युकेशन आहे तर स्कूलची फीज न भरल्यामुळं काय होऊ शकते, निश्चितपणे ती स्टॉप होऊ शकते किंवा कंटिन्यू होऊ शकणार नाही असं शिवायला वाटतंय.
देर वॉज nobody he could ask for so much money. आणि तिथे त्यांच्या ओळखीचं किंवा कोण त्यांना पैसे देणार पण अशी व्यक्ती अवेलेबल नव्हती की एवढे मोठे पैसे कोण देऊ शकेल असं विचारण्यासाठी सुद्धा त्यांच्या कोण तिथे ओळखीचं वगैरे पाहायला मिळत नव्हते किंवा नव्हतं असं शिवा म्हणतात. As Shiva was about to toss a newspaper into a bungalow, he spotted its new resident, a kind-looking man named Krishna Vedvyasa, washing his car. त्यानंतर त्यांना काय केलंय पहा, ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी किंवा टॉस म्हणजे फेकणे, तर न्यूजपेपर ज्यावेळेस एका बंगल्यामध्ये फेकत असताना किंवा टाकत असताना त्याला एक काइंड लुकिंग मॅन म्हणजे एक दयाळू व्यक्ती किंवा प्रेमळ व्यक्ती एका नवीन बंगल्यामध्ये राहण्यासाठी आलेली त्यांना पाहायला मिळाले. की त्यांचं नाव काय सांगितलंय पहा, कृष्णा वेदव्यासाय असं त्यांचं नाव आहे. की जी व्यक्ती सकाळी काय करते पहा, त्यांची जी काही कार होती तर ती वॉश करत होती. In his desperation, something prompted Shiva to get off his bicycle and talk to Mr. Krishna. त्यानंतर हीची काही तिची डेस्परेशनची कंडिशन होती, म्हणजे हताश किंवा निराश झालं होणे त्या डिस्प्रेशन असं म्हटलं तर त्या कंडिशन मध्ये शिवायाला काय झालं पहा, काहीतरी प्रॉम्प्टेड म्हणजे सूचित केले किंवा सूचित झाले किंवा सूचना त्या ठिकाणी मिळाली की हा व्यक्ती खूप चांगला आहे किंवा प्रेमळ आहे, काइंड लुकिंग आहे असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांना काय सांगितलं की तू आता काय कर, सायकलहून उतर, त्याच्या अंतर्मनाने शिवायला म्हटलेलं आहे. मग शिवा काय झालं पहा, शिवा टू गेट ऑफ हिज बायसिकल अँड टॉक टू मिस्टर कृष्ण, आणि सायकलहून उतर आणि त्या मिस्टर कृष्णा या वेदव्यासा यांना तू बोल असं ते हातास झालेल्या मनाने त्याला सांगितलेलं आहे. Then a 40-year-old father to a 5-year-old son and manager at a brand consulting firm. आणि त्या ठिकाणी त्यांना असं वाटलंय की एक 40 वर्षाची व्यक्ती कृष्णा वेदव्यासाय आणि त्यांचा जो काही लहान मुलगा होता तर त्यांच्यासोबत काहीतरी बोल असं त्या ठिकाणी त्यांना म्हटलेलं आहे. आणि त्यांचं कोणत्या पदावरती काम करतात पाहते, तर ऍज अ मॅनेजर म्हणून जे काही कन्सल्टिंग फर्म आहे, कन्सल्टिंग म्हणजे सल्ला देण्याचं जे काही त्यांची कंपनी आहे तर त्याच्यामध्ये ते काम करतात मॅनेजर म्हणून. सर आय ऑल्सो वॉश कार्स इन द मॉर्निंग. त्यानंतर ते काय म्हणतात पहा की सर मी सुद्धा सकाळी काय करत असतो, कार वॉश करत असतो किंवा कार धुत असतो असं इथं कृष्णा यांना शिवा असं म्हणतायत पहा. त्यानंतर शिवा टोल्ड कृष्णा, शिवा कोणाला म्हणतात पहा, कृष्णा यांना म्हणले तर मे आय वॉश युअर कार. त्यानंतर ते काय म्हणतात पहा की मी तुमची कार धुवू का असं कोण म्हटलंय पहा, शिवा कृष्णा यांना म्हटलेत पहा. Years earlier, Shiva's mother had sold much of her jewelry to get him into Maruti Vidyalaya, English medium ICSC school not far from their home. आणि जे काही शिवा यांची आई होती तर त्याच्या आईने काय केलं होतं पहा, पूर्वीच त्यांचं जे काही ठीक आहे, दिसते का स्क्रीन आता व्यवस्थित? हॅलो, Yes, sir. ओके.
Years earlier, Shiva's mother had sold much of her jewelry to get him into Maruti Vidyalaya and English ICSE school, not far from their home. आणि याच्या अगोदरची जी काय आई होती तर त्या आईने काय केलं होतं पा की त्याला मारुती विद्यालय जे इंग्लिश मिडियम स्कूल त्यांच्या घराजवळ होतं तर त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी त्यांनी अगोदर त्यांचं जे काही सोनं किंवा ज्वेलरी होती तर ते विकून टाकले होते किंवा मोडलेले होते. A good education for Shiva, his parents reckoned was their only hope. त्याचबरोबर कोणत्याही आई वडिलांना असं वाटतं की आपला विद्यार्थी किंवा जो मुलगा आहे तर त्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं असं प्रत्येकाचं ओपिनियन असतं. त्याच पद्धतीने शिवायांच्या आई वडिलांचं सुद्धा ओपिनियन होतं की शिवायांना काय मिळालं पाहिजे, चांगलं एज्युकेशन त्यांना मिळायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय करत होते पहा तर जास्तीत जास्त पैसा खर्च कसा होणार नाही परंतु चांगल्या स्कूलमध्ये एज्युकेशन कसं मिळेल या दृष्टीने ते प्रयत्न करत होते. त्यामुळं शिवायांना काय घेतलं बरं मारुती विद्यालयात ऍडमिशन घेतलेलं होतं. क्वाइट अनलाइक हिज वेल क्लासमेट्स, ज्या पद्धतीने क्लासमेट्स अभ्यास करत होते किंवा चांगल्या पद्धतीनं चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळत होते त्या पद्धतीने यालाही मिळावं असं त्यांचं ओपिनियन होतं. शिवा हॅड स्टार्टेड डिलिव्हरिंग न्यूजपेपर्स बाय एज 10. जेव्हा 10 वर्षाचा होता तर तेव्हापासून काय करत होता न्यूजपेपर टाकण्याचं काम तो करतोय पा. He now had a route that catered to 100 homes, which brought in RS 150 a month. तो जवळजवळ सकाळी काय करायचा पा 100 घरामध्ये न्यूजपेपर टाकत असायचा की ज्याची मिळकत ही महिन्याची त्याला 150 रुपये मिळत असायची. His father Nagendra, who drove a company lorry, now bought flowers that his wife strung into garlands. त्यानंतर जे काही वडील होते त्यांचं नागेंद्र असं नाव होतं. ते काय करायचे पहा तर ज्यावेळेस घरी येत असायचे तर घरी येत असताना काय करायचे तर ते तिथले काही फ्लावर्स होते त्याचे काय मार्केटमध्ये असणारे तर ते विकत घेऊन यायचे आणि त्यांची काय पत्नी होती तर ती पत्नी काय करायची पहा किंवा यांची जी काही आई होती शिवाकुमार यांची तर ती त्याची आई निश्चितपणे काय करायची तर त्याची गाडल्या तयार करायची म्हणजे हार किंवा माळा तयार करायची आणि त्यानंतर काय करायचे पहा अँड now brought flowers that his wife strung into garlands. Shiva and his elder sister Yogeshwari, who went to a local government school, sold the garlands at traffic signals and other places after school. त्यानंतर ते फुलं आणल्यानंतर त्याची आई काय करायची तर त्याचे हार किंवा गजरे किंवा माळा तयार करायच्या आणि ते काय करायची जे काही तिथलं गव्हर्नमेंट स्कूल होतं लोकलचं जाऊन विकायचे किंवा ट्रॅफिक सिग्नलला जायचे किंवा तिथेही नाही त्यांचे ते गार्लँड संपले तर ते इतर प्लेसेस कडे सुद्धा ते भटकत असतात. ठीक आहे, आवाज येतोय ना? येस सर. ओके. त्यानंतर ते काय करायचे पहा तर समजा गार्लँड शिल्लक राहिले तर ते कुठे टाकायचे पहा तर इतर प्लेसेस वरती जाऊन ते विकत असायचे. डिस्पाइट ऑल द हार्ड वर्क मनी ऑलवेज टाईट. एवढं सर्व काम करून सुद्धा काय व्हायचं पहा घरामध्ये पैशाची सतत सनसन बसायची किंवा पैसे त्या ठिकाणी येत नसायचे.
यू आर टू यंग टू वॉश कार्स अँड डिलिव्हर न्यूजपेपर्स सेड कृष्णा. त्यानंतर कृष्णा वेदव्यासाय यांना काय केले पहा की तू हे कार धुण्यासाठी किंवा जे काही न्यूजपेपर तो वाटतोय तर ते काम करण्यासाठी तुझं हे वय नाही किंवा तुझं एज खूप कमी आहे असं ते म्हणतायत. वाय डू यू डू दिस वर्क, आणि तू हे अशा पद्धतीचं काम का करतोय, त्याचं रिझन काय आहे असं इथं कृष्णा वेदव्यासाय यांनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर शिवा एंडेड अप टेलिंग सर कृष्णा आवाज येत नाही. काय म्हणताय? हॅलो, आवाज येत नाही सर. आवाज येत नाही? येतोय इकडे, बाकीच्या नाही का आवाज? हॅलो, Yes, sir. आवाज येतोय का सर्वांना? हो सर. Yes. तुम्हाला काय येत नाही हो? तुम्ही जरा रेंज मध्ये नाही येत का? हॅलो, ठीक आहे, ज्यांना येत नाही त्यांना थोडं रेंज मध्ये या, प्लीज चेंज करा. तर बाकीच्याला आवाज येतोय म्हटल्यानंतर तुम्हाला पण यायलाच पाहिजे. ओके. ठीक आहे. शिवा एंडेड अप टेलिंग कृष्णा अबाउट हिज फॅमिली सिच्युएशन. त्यानंतर जे काही सिच्युएशन कृष्णा यांना शिवा सांगत होते तर ते काय केले पाहिजे, त्यांना सांगायचं बंद केलेलं आहे. अनदर डे सून आफ्टरवर्ड्स ही ऑल्सो स्पोक ऑफ द स्कूल फीज ही बॅडली नीडेड. त्यानंतर बरोबर दुसऱ्या दिवशी लगेचच जी फीज 15,000 रुपये त्याची स्कूलची होती, तर जी काही लागणार होती कुणाला, आपल्या शिवा यांना, तर त्यांना काय केली पा लगेच ती दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना सांगितलेली आहे किंवा त्या फी बद्दल त्यांना कृष्णा वेदव्यासाय यांना नाव काढलेलं आहे. इफ आय डोंट डिपॉझिट 15,000 I shall be struck off the rolls. Then the desperate boy added, could you please pay it? त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं की माझी तुम्ही स्कूलची फीज जी आहे ती भरू शकताय का, अशा पद्धतीचा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. त्याचबरोबर जर समजा मी स्कूलची फीज पेड केली नाही तर तिथं काय होईल म्हणतात पहा की माझं ऍडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होईल किंवा माझा रोल नंबर मधून नाव निश्चितपणे काय करेल पहा काढण्यात येईल, असं कोण म्हणतायत, तर शिवा म्हणतायत पहा. आणि आणखीन काय म्हणतायत त्यांना की कुड यू प्लीज पे इट, आणि तो निराश किंवा हताश झालेला जो मुलगा आहे तर तो त्यांना म्हणतात की तुम्ही ती माझी भरू शकता का, अशी ती त्यांनी विनंती केलेली आहे. बट आय डोंट इव्हन नो यू, कृष्णा रिप्लाइड, टेकन अबॅक बाय द अनएक्सपेक्टेड रिक्वेस्ट. आता कालच एखाद्या व्यक्तीची आपली ओळख झालेली आहे, त्या दिवशी लगेच त्या व्यक्तीला आपण काय म्हणतोय की मला 15,000 रुपये भर, माझी फीज भर किंवा पैसे दे, असं जर म्हटलं तर कोणतीही व्यक्ती तयार होणार नाही. त्याच पद्धतीचं इथं ओपिनियन कृष्णा वेदव्यासाय यांचं तयार झालेलं आहे की मी तुला आणखीन ओळखतही नाहीये आणि आपल्या दोघांची चांगली ओळख नसल्यामुळे मी कशी तुझं ही काही अनएक्सपेक्टेड जी रिक्वेस्ट आहे, अनपेक्षित जी विनंती आहे तर ती मी कशी मान्य करू किंवा कशा पद्धतीने ती मी पूर्ण करू, असं त्या ठिकाणी ते म्हणतायत. वाय डोंट यू चेक मी आउट ॲट माय स्कूल सेड शिवा.
त्यानंतर ते काय म्हणतात बा की तुम्ही माझ्या स्कूलमध्ये जाऊन माझी फीज वगैरे का चेक करत नाहीत, मला जरी खोटं वाटत असेल हे तरी ही रियालिटी आहे, माझं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं जर समजा तुम्ही फीज नाही दिली तर, किंवा पैसे जर मी भरले नाहीत तर. त्यानंतर हिज आईज फिक्स्ड ऑन कृष्णाज विथ होप, आणि ते कृष्णाकडे काय करतात पहा, एक आशेचं किरण किंवा आशेनं त्यांच्याकडे ते पाहतायत. यू नीड नॉट गिव्ह द मनी टू मी, यू कॅन you can give it to my school so that I may continue with my studies. त्याबरोबर ते काय म्हणतात पहा की ते जे काही पैसे आहेत तर ते मला द्यायची तुमची गरज नाही, किंवा मला पैशाची आवश्यकता नाही, तर तुम्ही काय करा म्हणतात पहा, ते डायरेक्टली जाऊन तुम्ही कुठं पेड करा, स्कूलमध्ये जाऊन माझी ती फीज काय करा, पेड करा. आणि जर समजा पेड केली तर निश्चितपणे माझं स्कूल एज्युकेशन काय आहे पहा, कंटिन्यू राहील किंवा चालू राहील. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ आहे पहा, द नेक्स्ट डे कृष्णा वेंट ओव्हर टू शिवाज स्कूल वेअर ही मेट द प्रिन्सिपॉल अँड सम ऑफ टीचर्स. त्याचबरोबर शिवा यांनी काय केलं पहा की कृष्णा वेदव्यास यांना त्यांच्या स्कूलमध्ये घेऊन गेले दुसऱ्या दिवशी, आणि गेल्यानंतर त्यांचे जे काय प्रिन्सिपॉल सर होते, आचार्य किंवा मुख्याध्यापक जे असतील तर त्यांच्यासोबत त्यांची भेट घालून दिली, किंवा भेटलेले आहेत, किंवा इतर शिक्षकांना पण ते भेटलेले आहेत, त्यांचे जे काही इतर शिक्षक त्यांना शिकवत होते त्यांची सुद्धा त्यांना भेट घेतलेली होती. He was pleasantly surprised to discover that the boy had always been a topper. त्यानंतर ते तिथं त्यांच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं आहे की हा जो मुलगा आहे तो नेहमी क्लासमध्ये कसा आहे का, टॉप आहे, किंवा तो एकदम चांगल्या मार्कानं पास होतोय, किंवा फर्स्ट जो क्लासमध्ये येतोय, असं तिथे त्यांचं चौकशी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे. मग कृष्णा पेड द फीज, आणि ही सिच्युएशन पाहिल्यानंतर कृष्णा यांनी काय केले पहा, डायरेक्ट त्याची फीज पेड केलेली आहे किंवा भरलेली आहे. दॅट इव्हनिंग शिवा वेंट ओव्हर टू टॉक टू थँक कृष्णा. त्यानंतर फी भरल्यानंतर काय झालं नाही पहा, त्याला त्यांचे आभार मानले नव्हते कृष्णा वेदव्यास यांचे. त्यामुळं शिवायाने काय केलंय पहा, संध्याकाळी आभार मानायचे त्याच्या घरी गेलेला होता. यू डोंट हॅव टू डू दिस स्मॉल जॉब फ्रॉम नाव. आणि कृष्णा वेदव्यास यांनी काय म्हटलं त्यांना की तुला अशा पद्धतीची जे काही छोटे मोठी कामं किंवा छोटे मोठे नोकऱ्या करायची गरज इथून पुढे भासणार नाही. जस्ट फोकस ऑन युअर स्टडीज, आणि तू काय कर, तुझ्या अभ्यासावरती फोकस कर किंवा स्टडीवर तुझं कॉन्सन्ट्रेशन कर. I shall keep paying your fees, कृष्णा टोल्ड हिम. त्यानंतर कृष्णा काय म्हटलेत पहा की तू फक्त तुझ्या अभ्यासावरती फोकस कर, तुला अशी छोटी मोठी उद्योग किंवा छोटी मोठी नोकरी करायची आवश्यकता नाही. मी इथून पुढे तुझी फीज काय करेल, सतत भरेल, किंवा मी तुझी फीज सतत म्हणे काय करेल बा, कम्प्लीट करेल. Shiva left smiling, knowing that the fees were not everything. His family needed cash for rent and food, among other things. So he continued working and studying just as hard. त्यानंतर काय सांगतात की कृष्णा वेदव्यासाने सांगितलं की तू काम करू नको, जॉब करू नको, छोटे मोठे उद्योग करू नकोस, की तू तुझ्या अभ्यासावरती किंवा तुझ्या स्टडीकडे फोकस कर. असं म्हटल्यानंतर
शिवा यांना असं वाटलंय की त्याने एक चेहऱ्यावरती स्वतः स्माईल आलेला आहे आणि स्माईल आल्यानंतर त्यानं असा विचार केला आहे की फक्त एवढीच फीज पेड केली म्हणजे माझी सर्व समस्या संपत आहेत असं नाहीये पा. त्याच्या फॅमिलीला कशी गरज आहे पा, तर रेंट देण्यासाठी जे काही त्यांचं भाड्यावरती घर होतं तर त्याचे पैसे देण्यासाठी कृष्णा यांना पैशाची गरज आहे, किंवा घरी अन्नासाठी किंवा जे काही धान्य असतील ते घेण्यासाठी पैशाची गरज आहे. त्यानंतर जे काही घरामध्ये इतर वस्तू लागत आहेत तर त्या पर्ससाठी पैसे पाहिजे आहेत. म्हणजे फक्त फीज पेड झाली म्हणजे त्याच्या घरच्या समस्या संपतात असं नव्हतं. त्याच्यामुळं सो ही कंटिन्यूड वर्किंग अँड स्टडिंग जस्ट ॲज हार्ड. त्यानंतर ते काय सांगतात पा की मी जे काय माझं काम होतं रेग्युलर रुटीनचं ते काय केले पा, मी माझं काम रेग्युलर तसंच पद्धतीनं चालू ठेवलेलं होतं. त्याचबरोबर अभ्यास पण आणखीन जोरात करायला चालू केलेली होती. माय डे स्टार्टेड ॲट 4 शिवा रिकॉल्स. आणि शिवाला आठवतंय की माझा दिवस कधी स्टार्ट होतो म्हणजे पा, तर सकाळी 4 वाजता माझा दिवस स्टार्ट होत होता, किंवा मी सकाळी पहाटे 4 वाजता उठून माझी सर्व कामं अटकून काय करत होतो, पेपर किंवा अभ्यासाला बसत असायचं किंवा पेपर डिलिव्हरीसाठी जात असायचं. But I made sure I focused on lessons in school and revised them at home. परंतु तरी माझा 4ला जरी उठत असेल पहाटे तरी सुद्धा मी काय करत होतो पा, क्लासमध्ये असताना माझे जे काही लेसन्स आहेत त्या लेसन्स वरती मॅक्झिमम मी काय करत होतो, फोकस करत होतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल त्या अभ्यासाकडे सुद्धा माझं लक्ष होतं. त्यानंतर रिवाइज ॲट होम. आणि लेक्चर मध्ये मी काय करायचो पहा, ते लेसन्स व्यवस्थित ऐकायचो आणि रिव्हिजन घरी जाऊन करत असायचो. ड्युरिंग फ्री पिरियड्स आय टॉट स्टुडंट्स हू वेर वीक इन सम सब्जेक्ट्स. त्यानंतर ते काय सांगतात पहा की ज्यावेळेस मला फ्री पिरियड असायचा किंवा फ्री टायमिंग असायचा त्यावेळेस मी तिथले आमचे जे काही मित्र असतील किंवा गल्लीतले जे काही इतर स्टुडंट्स असतील तर त्यांना आम्ही काय करत असायचो, काही लेसन्स किंवा धडे त्या ठिकाणी घेत असायचो. That was not for money, but it helped him comprehend textbook chapters even before they were taught in class. म्हणजे मग त्याचा त्यांना फायदा काय व्हायचा पहा, की एखादा धडा मी शेजारच्या विद्यार्थ्यांना शिकवला तर तो धडा मला चांगल्या पद्धतीने समजायचा, किंवा मी ते इतर जे काय असतील ते मित्र त्यांना शिकवत असताना त्यांचं अंडरस्टँडिंग म्हणजे शिवाचं अंडरस्टँडिंग आणखी जास्त व्हायचं, किंवा त्यामुळे त्यांना त्याचा बेनिफिट मिळत असायचा. तर ते पैशासाठी ही गोष्ट करत नव्हते. शिवा टॉपड हिज स्कूल इन द ICSE एक्झाम बोर्ड. त्याचबरोबर जी काही त्यांची ICSE एक्झाम बोर्ड होती म्हणजे किंवा 10वीची परीक्षा आपण त्या म्हणू शकतो, तर ती त्यानं टॉप मध्ये टॉप मार्कनं काय केले पा, पास केलेली होती. As for Krishna, he was a good as his word paying the fees at the start of every academic year. ज्या पद्धतीने कृष्णा वेदव्यासायांनी शब्द दिला होता की मी इथून पुढे मी तुझी प्रत्येक वर्षी फीज पेड करणार आहे, तर तशाच पद्धतीचं जे काही त्यांनी कमिटमेंट केलेलं होतं तर ते कमिटमेंट त्यांना पाळत चाललेले आहेत किंवा त्यांना ते पाळलेलं आहे. प्रत्येक वर्षी अकॅडमिक इयर स्टार्ट व्हायचा त्यावेळेस त्यांना त्यांची शिवाची फीज कृष्णा वेदव्यासायांनी भरलेली आहे किंवा भरत आलेले होते. Krishna, who Shiva called uncle, had insisted they converse only English, which Shiva did not speak at home for more fluency. त्याचबरोबर कृष्णा वेदव्यासा यांना शिवा काय म्हणायचे पा, अंकल असे म्हणायचे. तर जे काही
त्यांचा ऍडवाइस होता. तर तो ऍडवाइस त्यांना काय होता पहा, की तो जे काही इंग्लिशमध्ये संभाषण करतोय, कन्व्हर्समध्ये संभाषण करणे किंवा कन्वर्जन करणे, तर ते जे काही ऍडमिशन असेल तर निश्चितपणे तिथं कृष्णा वेदव्यासाय यांचा जो काही ऍडवाइस होता, की तू जे काय इंग्लिश बोलतोय तर त्यामध्ये फ्लुएन्सी येत नाहीये आणि तो घरी त्या ठिकाणी तो इंग्लिश बोलू शकत नाही. त्याच्यामुळे तू काय कर, त्याची आणखीन प्रॅक्टिस कर किंवा कॉन्व्हर्सेशन आणखीन तू चालू कर, असं त्यांचं ओपिनियन आहे. ऑन कृष्णाज ऍडवाइस शिवा ऑल्सो ऑप्टेड फॉर सायन्स इन कॉलेज. त्याचबरोबर त्यांच्या ऍडवाइसनुसार शिवा यांनी काय केले पहा, 11वी साठी ऍडमिशन कुठे घेतलेलं आहे, सायन्स कॉलेजला त्यांना ऍडमिशन घेतलेलं होतं. ओके, आवाज येतोय ना? Yes, sir. Yes, sir. ओके. त्यानंतर मीन व्हाईल शिवाज फादर हायर परचेस्ड अ कॅन्टर मिनी ट्रक टू बी अ सेल्फ एम्प्लॉइड गुड्स ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर. त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये त्याचे जे काही वडील होते त्या वडिलांनी काय केलं पहा, एक भाडे तत्वावरती एक कॅन्टर म्हणजे छोटस, आपण त्याला छोटा हत्ती वगैरे म्हणू शकतो, तर ते स्वतःचा व्यवसाय चालण्यासाठी भाडे तत्वावरती लोकांकडून चालवण्यासाठी घेतलेलं होतं, की ज्यामध्ये आपण गुड्स म्हणजे माल हा काय करू शकतो, ट्रान्सपोर्ट करू शकतो किंवा ट्रान्सपोर्ट करू शकतो, त्यासाठी त्यानं घेतलेलं होतं. He also gave up their flower work which spared the children the task of peddling garlands. त्याचबरोबर ज्यावेळेस ते घरी येत असायचे त्यावेळेस अगोदर काय आणायचे का, तर फ्लावर्स आणायचे, फ्लावरचा व्यवसाय ते करत असायचे. परंतु तो सुद्धा व्यवसाय त्यांनी काय केलं होतं, फ्लावर्स आणायचे सुद्धा त्यांना बंद केलेलं होतं, की जे त्यांचे जे काही मुलं होते किंवा चिल्ड्रन होते तर त्यांना काय करायचं पहा, निरर्थक फेऱ्या पेडलिंग म्हणजे काय पहा, निरर्थक फेऱ्या मारणे. तर ती अनावश्यक जे काही फेऱ्या होत्या त्याच्या ते माळा किंवा जे काही हार तयार करत होते तर ते विकायला जाण्यासाठीच्या तर त्या बंद झालेल्या होत्या. Now after classes, Shiva began working late into the night as a salesman in an electronic shop. त्याचबरोबर मग शिवा काय करायचे पहा, की क्लासेस सुटल्यानंतर किंवा लेक्चर संपल्यानंतर ऍज अ सेल्समन म्हणून त्यांनी काय केलं बा, एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये काम चालू केलं होतं. सॉरी. त्यानंतर विथ नॉट अ मिनिट काय ग? हा, माईक बंद करा. माईक कुणाचा चालू आहे? माईक कुणाचं चालू आहे? बंद करा. त्यानंतर ते एकही मिनिटाचा वेळ वाया न घालवता ते काय करायचे पहा, तर मॅक्झिमम टायमिंग हा त्यांचा तो पैसे मिळवण्यासाठी किंवा चांगल्या कामासाठी उपयोग करत होते. शिवा हॅड टू फॉरगो गेम्स, पिकनिक्स और फिल्म्स दॅट अदर टीनेजर्स एन्जॉयड. हे काय केलं होतं पहा, शिवानं त्याचं जे काही लहानपण होतं, पिकनिकला जाणं किंवा गेम्स खेळणं, फिल्म्स पाहायला, जे काही त्याचे इतर टीनेजर्स म्हणजे त्याच्या वयाचे जे काही इतर मुलं होते ज्या पद्धतीने एन्जॉय करायचे तर ते एन्जॉयमेंट त्यानं काय केलं होतं पहा, निश्चितपणे सोडून दिलेलं होतं. Once when his class planned a trip to Coorg which he could not afford, a teacher offered to pay Shiva's exhibition fee. त्यानंतर जेव्हा त्याची स्कूल ची काय चालली होती पहा, ट्रिप चालली होती कूर्ग या ठिकाणी, तर त्यावेळेस त्याच्याकडे काय नव्हते पहा, पैसे नव्हते आणि त्याला ते परवडणार सुद्धा नव्हते, जो एक्सपेन्स जो होता. त्याच्यामुळं एका शिक्षकांनी त्याचे काय केले पहा, जे काय जाण्या येण्याचा खर्च असेल तर ते स्वतः काय केलं होतं पहा, त्याने भरलेले होते. But when Shiva happily informed his mother, she refused to accept the favor. परंतु ज्यावेळेस ही इन्फॉर्मेशन
शिवायने त्यांच्या आईला सांगितली तेव्हा आई काय म्हणली का की ही जे काही तुला फेवर किंवा उपकार जे आहेत किंवा जे तुला ही ऑफर दिलेली आहे तर ती तू ऍक्सेप्ट करू नको, रिफ्यूज कर. आपल्याला कोणाचीही काय नको आहेत पा सहानुभूतीची मदत किंवा गरज नाहीये. You must not indulge in anything with other people's money. She told Shiva firmly. Enjoy yourself when you can afford it. त्याचबरोबर तिच्या आईने ती मदत काय केली पा रिजेक्ट केलेली आहे किंवा नाकारलेली आहे. आणि नाकारल्यानंतर काय म्हटलेत पा की जे काय आपले लाड असतील, इंडल्ज म्हणजे लाड पुरवणे, तर ते स्वतःच्या पैशानं पुरवायचे, इतरांच्या पैशानं पुरवायचे नाहीत. आता एखाद्या अर्जंट कामासाठी काही पैसे दिले जातात फीज हे ओके आहे, परंतु हे ट्रिपला जाणं किंवा पिकनिकला जाणं ह्याचा खर्च वगैरे तर तो आपला परवडणार नाहीये किंवा ते आपण करू नये असं ओपिनियन त्यांच्या आईचं होतं. आणि तू स्वतः जेव्हा कमवशील जेव्हा तुला परवडेल तेव्हा तू काय कर तुझं एन्जॉयमेंट कर किंवा त्या ठिकाणी एन्जॉय कर. All along, Krishna remained his guide and mentor. Take up either mechanical engineering or computer science. There are plenty of job opportunities there. त्यानंतर कृष्णा व्यवसायाने काय केलं पहा एक मेंटर किंवा गाईड म्हणून त्या ठिकाणी त्यानं काम पाहिलेलं होतं. त्याचबरोबर जे त्यांचं डिसिजन घ्यायचं होतं की कॉम्प्युटर सायन्स घ्यायचं का मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्यायचंय तर त्या मार्गदर्शनासाठी सुद्धा त्यांचं काय होतं पहा टाइम त्यांना ते देत असायचे. त्याचबरोबर त्यांनी काय सजेस्ट केलं इथं तुला खूप जॉब्स या ठिकाणी अवेलेबल असतील. आफ्टर शिवा got into an engineering college and chose computer science, Krishna signed his Shiva's admission form as a guardian and continued paying the fees. त्यानंतर शिवायने काय केले पहा इंजिनिअरिंग कॉलेज जे काय होतं तिथलं तर त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स या ब्रांचला त्याने ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर कृष्णा वेदवेसाय यांनी त्यांचं काय चालू केलं पहा की जे काही त्यांचं काम होतं फी भरण्याचं तर त्यांनी ते चालूच ठेवले. म्हणजे आता सध्या प्रत्येक वर्षी त्याची फीज भरतायत आणि जो त्याचा फॉर्म होता तर त्या फॉर्म वरती गार्डियन म्हणून त्याला स्वतःची साईन केलेली होती किंवा सही केली होती. ऍट वन पॉइंट शिवा लेफ्ट हिज जॉब ऍट इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर. त्यानंतर एका टप्प्यावरती काय केले पहा शिवायने त्याचं इलेक्ट्रॉनिक शॉपचं जे काय दुकान होतं तर ते काय केलं होतं पहा त्यांनी तर त्या ठिकाणी काम त्यांनी ते पाहिलं होतं ऍज अ सेल्समन म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम चालू केलं होतं. विथ ऑल दिस शिवा समटाइम्स रिपोर्टेड लेट फॉर कॉलेज. आणि त्यामुळे तो एका शॉपमध्ये काम करत असल्यामुळे काय झालंय पहा तर तो स्कूलला बऱ्याच वेळेस काय येत होता लेट रिपोर्ट करायचा किंवा लेट येत होता. टायर्ड थकलेला असायचा. ही वुड डोज ऑफ इन क्लास. आणि तो निश्चितपणे क्लासमध्ये डोज ऑफ म्हणजे डुलकी घेत असायचा किंवा झोपायचा. क्लासमेट्स गिगल्ड अँड टीचर्स रिव्ह्यूड हिम. त्याचे जे काय इतर क्लासमेट्स होते तर ते निश्चितपणे गिगल्ड म्हणजे हसायचे. त्याचबरोबर टीचर्स हसल्यानंतर काय करायचे मग शिवाकुमार यांना निश्चितपणे रिव्ह्यू म्हणजे ताशेरे ओढणे किंवा रागवायचे. ओनली आय न्यू व्हॉट वॉज गोइंग ऑन इन माय लाईफ. तर या ठिकाणी मी अशी एकच व्यक्ती होतो की माझ्या जीवनामध्ये काय चाललंय किंवा काय घडतंय तर हे फक्त मी स्वतः काय करत होते अनुभवत होते किंवा पाहत होते. माय फादर्स ट्रक हार्डली मेड एनी मनी अँड आय हॅड टू कीप अर्निंग. त्याबरोबर त्याचे वडील जे होते ते काय करत होते पहा त्यांच्या जे ट्रकला जर समजा त्या ठिकाणी काही काम आलं
तरच त्यांना पैसे मिळत असते, नसेल तर त्यांना पैसे मिळत नव्हते. त्याच्यामुळं त्याच्या स्वतःच्या लाईफमध्ये शिवा यांच्या काय चाललेलं आहे ते फक्त त्यांनाच माहीत होतं. तर अशा पद्धतीचा हा लेसन आहे पहा. ठीक आहे. 2 स्लाइड राहत आहेत, तिसरी आणि चौथी. तर हा जो आहे पहा नेक्स्ट पॅराग्राफ, तो आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. स्लाइड नंबर किती वरती आपण 3 वरती ना. ठीक आहे, तर थांबूया मग. प्रेझेंट घेऊ.